नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या माहितीनुसार आपल्या ह्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक शेतकरी बांधवाचं हे नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि आपण सबस्क्राईब कराल अशी आशा आहे. तर आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम जी माहिती आहे हवामानाची ती आपल्याला मिळून जाईल. आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी बांधवांना, त्यांनाही हवामानाची माहिती मिळेल. तर मित्रांनो, जो आजचा हवामान अंदाज आहे आणि पुढील काही 2 ते 3 दिवसाचा आपण हवामान अंदाज देणार आहोत. त्यानुसार पावसाची जी अपेक्षा आहे ती सध्याच तरी पाऊस भाग बदलत, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो काही ठिकाणी पडत आहे. काही ठिकाणी दगड वातावरण आहे, तर काही ठिकाणी पाऊस जो आहे तो पडण्याचा अद्यापही काही भागांमध्ये पाऊस पडलेला नाही. तर आपण जे बंगालच्या उपमहासागरात जे आपण सर्कल पाहत आहात, जी काही ढगांची दाटी झालेली आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही स्वरूपात ढग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तो सर्कल जो आहे तो आपल्या भारत देशाच्या काही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यानुसार आपण ओडिसा असेल किंवा कर्नाटक, तेलंगणा असेल किंवा केरळचा काही भाग असेल, तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस जो आहे तो भाग बदलत पडत आहे. आणि त्यानुसार आपण आज पाहणार आहोत की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जे पावसाचे वातावरण आहे ते कोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो, हवामानात काय बदल होणार आहे, त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्यानंतर आपल्या भागातील पावसाची काय स्थिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की लिहित चला, जेणेकरून आपण कुठून व्हिडिओ पाहता हे आपल्याला समजेल आणि आमचा जो व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोचत आहे याचं समाधानही वाटेल. कारण शेतकरी बांधवांना खरी माहिती देण्याचा आपण एक प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जे अंदमान निकोबारकडून जे ढगांचा जो प्रवास आहे तो काही ओडिसा लगतील राज्य, काही कर्नाटक, तेलंगणा राज्य ह्या भागाकडे त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही महाराष्ट्राचाही भागामध्ये त्याचं जे आगमन आहे ते आपल्याला दिसत आहे. पुढील काही तासांमध्ये वातावरण बदलू शकतं आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा मुसळधारसुद्धा पाऊस जो आहे तो वातावरणात बदल होऊन पडू शकतो. आपण बघू शकता की भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमचा जो काही भाग आहे सागरी तट, तर त्या ठिकाणी पावसाची जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्रालगतील जो काही हैदराबादचा भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील काही भाग आपण पाहिला असेल, जो काही कोल्हापूर लगतील सातारा, दापोली आणि रत्नागिरीचा काही भाग, तर पुण्या ठिकाणचा जो काही दौंड आणि पुण्या परिसरातील जो काही भाग आहे, तर सोलापूर, अकलूज लगतील जो काही बार्शी लगतील जो काही भाग आहे, तर त्या ठिकाणी आपण बघू शकता की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तसेच छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड, वाशिम आणि अकोल्याचा काही भाग, तर काही नाशिक, अकोले, मालेगाव हा काही भाग आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की काही स्वरूपात रिमझिम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. कारण आपण जो मॅप बघतो सॅटेलाईटद्वारे तो आपल्याला त्यानुसार आपण सांगत आहोत. तर काही मुंबई लगतील जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी समुद्र लगतील भाग आहे, त्या ठिकाणी पावसाच्या ज्या सरी आहेत त्या हलक्या स्वरूपाच्या पडू शकतात. तर आपण नागपूर लगतील काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या हलक्या सरी ज्या आहेत ते पावसाच्या पडू शकतात. तर मित्रांनो, रायपूर, गोंदिया हा जो काही भाग आहे
तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी आपण रायपूर लगतील जो काही भाग आहे त्या ठिकाणी थोडा हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो 16, 17 व 18 ह्या तारखेपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाला जे आहे ते सुरुवात होऊ शकते. तर पुढील काही दिवसांमध्ये आपण ज्या काही हवामानाच्या माहितीनुसार आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल त्यानुसार आपण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, जोपर्यंत पाऊस हा भरपूर प्रमाणात पेरणीयोग्य होत नाही तोपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही. अशा स्वरूपाच्या आपल्याला हवामान विभागानेही माहिती दिलेली आहे. परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हवामानाची माहिती सतत देत राहू. त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे. आपण आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत चला. आपल्या शेतकरी बांधवांनाही सुद्धा शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.